गिफ्ट तिची टीम तिला देते का आणि सगळ्या भारतातल्या महिलांना सुद्धा आज हे महिला दिनाचं विशेष गिफ्ट मिळतंय का याकडे लक्ष लागलेले आहे। आम्ही मॅचचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहणार आहोत। पण आता बघूयात पुढची महत्त्वाची बातमी। येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांना 11 मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे। बँकेतल्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी तपासात सहकार्य करत नसल्याने ईडीनं त्याला अटक केली होती। मात्र मी ईडीला पूर्णपणे सहकार्य करतोय असं राणा कपूरचं म्हणणं आहे। DHFL ही कंपनी पूर्णपणे AAA रेटेड होती। मला ईडीनं वैद्यकीय तपासणीसाठी 2 रुग्णालयात नेलंय। मला काही वैद्यकीय समस्या आहेत त्या मी ईडीला सांगितलेल्या देखील आहेत आणि ईडीनं सांगितलेल्या 7 कागदपत्रांवर मी स्वाक्षरी केली आहे असं सुद्धा राणा कपूरनं म्हटलंय। DHFL त्यांच्या काम करत असलेल्या संपत्तीवर कर्ज देण्यात आलंय असं सुद्धा राणा कपूरनं आपल्या ईडीच्या तपासणीमध्ये सांगितलेलं आहे। तर 11 मार्च पर्यंत राणा कपूरला ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे। राणा कपूरची पत्नी बिंदू कपूरची सुद्धा चौकशी केली गेली। तब्बल काल 20 तास चौकशी झाली होती। त्यानंतर राणा कपूरला अटक करण्यात आली होती आणि आज त्याची पुन्हा चौकशी झाली। त्यानंतर 11 मार्च पर्यंत ही कोठडी सुनावण्यात आली आहे। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी। विवेक, 11 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, पण ईडीच्या तपासादरम्यान सहकार्य करत नसल्याचं सांगितलं जात होतं राणा कपूर। काय अधिक माहिती मिळते याबद्दल आणि काय स्पष्टीकरण त्यांनी दिलंय या तपासणीमध्ये? राणा कपूर जे येस बँकेचे प्रमोटर आहेत त्यांना 3 दिवसांची म्हणजे 11 मार्च पर्यंतची ईडी कोठडी देण्यात आलेली आहे। ईडीने काल राणा कपूर यांची 20 तासांपेक्षा अधिक काळ चौकशी केली आणि त्या चौकशी दरम्यान राणा कपूर हे सहकार्य करत नाहीये असं ईडीचं म्हणणं आहे। या संदर्भात त्यांना अधिक माहिती हवी आहे आणि म्हणूनच ईडीनं अधिक कोठडीची मागणी त्यांच्याकडे केली होती। खरं तर ईडीनं 5 दिवसांची कोठडीची मागणी केली होती, मात्र कोर्टानं 3 दिवसांची कोठडी दिलेली आहे। राणा कपूर यांचं म्हणणं आहे की काल जी चौकशी करण्यात आली आहे त्या सगळ्या संदर्भात आपण ईडीला सहकार्य करतो आहे। आपल्याला हॅल्युसिनेशनचा म्हणजे भ्रम होण्याचा त्रास आहे, त्यामुळे वैद्यकीय मदतीची देखील आपल्याला गरज आहे। त्यामुळे न्यायालय ही कोठडी देण्यात येऊ नये अशी मागणी राणा कपूर यांच्यातर्फे केली गेली होती, मात्र ती मागणी मात्र ईडी कोर्टानं मान्य केलेलं नाहीये। हा जो सगळा संपूर्ण घोटाळा आहे त्यात जवळपास 600 कोटी रुपयांची लाच ही राणा कपूर यांना मिळाली असा ईडीचा आरोप आहे। DHFL या कंपनीला 4,500 कोटींचं कर्ज देण्यात आलं होतं। त्यात DHFL ही जी मूळ कंपनी आहे तिला 3,750 कोटी रुपये, RKW जी DHFL ची संलग्न कंपनी आहे तिला 750 कोटी, असे 4,500 कोटी रुपये हे DHFL ला कर्ज देण्यात आले होते आणि त्या बदल्यात राणा कपूर यांच्या 2 मुलींच्या कंपनीत DHFL पैसे गुंतवले होते असा आरोप आहे। पण असं असताना 4,500 कोटींचं जे कर्ज DHFL घेतलं होतं त्याची मात्र वसुली ही येस बँकेकडून करण्यात आली नाहीये, कारण या सगळ्या प्रकरणामध्ये राणा कपूर यांना लाच मिळाल्याचा आरोप आहे आणि म्हणूनच ईडीने ही सगळी चौकशी सुरू केलेली आहे। मुळात DHFLचा जो 13,000 कोटींचा घोटाळा आहे त्या संदर्भातली चौकशी आणि त्यातून जे धागेदोरे सापडले त्यातून हे सगळं प्रकरण समोर आलेलं आहे आणि मूळ ही चौकशी इक्बाल मिर्चीच्या बेहिशोबी मालमत्तेसंदर्भातली होती, त्यातून ह्या सगळ्या प्रकरणाचे मोठे धागेदोरे मिळालेले आहेत। आता 11 मार्च पर्यंत त्यांना ईडी कोठडी आहे, त्यानंतर पुन्हा एकदा ईडी त्यांची कस्टडी घ्यायचा प्रयत्न करेल, पण पुरता तरी 3 दिवसांची ईडी कोठडी राणा कपूर यांना देण्यात आलेली आहे। धन्यवाद विवेक या सगळ्या माहितीबद्दल। बातमी आहे नाशिकची। नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पुन्हा एक कोरोनाचा संशयित रुग्ण दाखल झालाय। 67 वर्षांचा हा रुग्ण आहे, त्याला कोरोना कक्षात तपासणीसाठी दाखल करण्यात आले। स्वित्झर्लंडमधून 29 तारखेला ही व्यक्ती भारतात परतली होती आणि भारतात परत आल्यानंतर या व्यक्तीला त्रास जाणवत असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या तो देखरेखीखाली आहे। तर अकोल्यात सुद्धा कोरोनाचा पहिला संशयित रुग्ण आढळलाय, त्यामुळे अर्थातच तिथे खळबळ उडाली आहे। सर्वोपचार रुग्णालयातल्या कोरोना आयसोलेशन वॉर्डात या रुग्णावर उपचार सुरू करण्यात आलेत। अकोल्यातली तरुणी नोकरीसाठी जर्मनीला गेली होती आणि तिथून परत आल्यानंतर तिला कोरोनाची लक्षणं जाणवायला लागलेत। या तरुणीचे रक्ताचे आणि इतर नमुने हे पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले। तर शिर्डी शहरात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी एक महिला दिनाचं औचित्य साधत महिलांनी शहर परिक्रमा करत पिठाची रांगोळी काढली आहे। साईबाबांनी महामारीचा शिरकाव रोखण्यासाठी पिठाची रांगोळी काढली होती आणि त्याचंच अनुकरण महिलांनी केलंय। ग्रीन शिर्डी क्लीन शिर्डी या संघटनेच्या माध्यमातून महिलांनी कोरोनाचा शिरकाव रोखण्यासाठी रांगोळी काढली। साईबाबा कोरोनापासून दूर ठेवतील अशी अपेक्षा सुद्धा महिलांनी व्यक्त केली आहे। आम्हाला खात्री आहे की आम्ही आज ह्या ज्या
5 परिक्रमा करतोय आणि 15 तारखेला संपूर्ण जगातून लोक येऊन मोठी प्रदक्षिणा घालणार आहेत. त्यामुळं बाबा या कोरोनाचा एकही व्हायरस शिर्डीच्या आत येऊ देणार नाही आणि हीच श्रद्धा, हीच भावना आमच्या सर्व महिलांच्या मनामध्ये आहे. पुढची बातमी बघूयात. माजी जलसंपदा मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी उद्धव सरकारवर जोरदार टीका केली आहे. 3 पक्षाच्या सरकारमध्ये कुणातही ताळमेळ नाहीये, अंधेर नगरी चौपट राजा अशी सरकारची अवस्था झाली अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे. जळगावमधल्या वरणगावमध्ये महाजन यांचा जाहीर सत्कार करण्यात आला, त्यावेळी त्यांनी ही चौफेर टोलेबाजी केली. शेतकऱ्याची चिंता आम्ही करतोय, शेतकऱ्यांबद्दल आम्ही बोलतोय, शेतकऱ्याच्या कैवारी मी होऊ पाहतोय. मला वाटतं अजून तर सुरुवात आहे, पुढे आम्हाला काय काय भोगावं लागेल, कारण यांच्यामध्ये कुठेच काही ताळमेळ नाहीये, सरकारमध्येच ताळमेळ नाही. 3 पक्षाचं सरकार आहे, कोणाचंच कोणाला काही माहित नाही. आता खरं म्हणजे मला कुणाबद्दल वैयक्तिक टीका टिप्पणी करायची नाही, परंतु अंधेर नगरी चौपट राजा ही परिस्थिती आज या सरकारची या ठिकाणी झालेली आहे. अजून तर सुरुवात आहे, पुढच्या अजून येणाऱ्या 2-4-6 महिन्यामध्ये बघा काय काय चित्र आपल्याला बघायला मिळेल. तर सुप्रिया सुळेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. नवीन सरकार येऊन 100 दिवस उलटले तरी अजूनही गेल्या सरकारमध्ये असलेल्या काही मंत्र्यांनी आपले बंगले रिकामे केले नाहीत आणि याबद्दलच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार सकाळीच उठून मंत्रालयातल्या दालनात येतात कारण त्यांना अजून बंगलाच मिळालेला नाही. एरवी आम्हाला तत्वज्ञान शिकवणाऱ्या लोकांनी आपले बंगलेच सोडले नाहीत अशी कोपरखळी सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या मंत्र्यांना लगावली आहे. रोहा इथं आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा मेळाव्यात त्या बोलत होत्या. दादाला मंत्रालयात भेटायचं असेल तर इम्पॉसिबल असतं. एक तर दादा 7 वाजता मंत्रालयात जातो. मी दादाला सांगितलं तू खिशात चाबी ठेवली आहेस का आता, तो बिचारा उघडणारा पण येत नाही, त्याच्या आधी दादा तिथे पोचतो. याचं कारण असं की आमच्या भावाला अजून बंगलाच मिळाला नाही. तुम्हाला मिळाला का नाही माहिती नाही. सरकार येऊन 100 दिवस झाले पण दादाला घर नाही मिळाले आणि एरवी आम्हाला तत्वज्ञान शिकवणारे त्यांनी बंगलेच सोडले नाही, त्याच्यामुळे आमच्या मंत्र्यांना बंगलेच मिळत नाही. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बारामतीच्या दबावाला बळी न पडता पंढरपूर फलटण रेल्वे मार्गासाठी मदत करतील असा खोचक टोमणा रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी लगावलाय. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माढ्याचे खासदार आहेत. पंढरपूर फलटण रेल्वे मार्गासाठी 1150 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. या मार्गाच्या निधीसाठी रेल्वे मंत्रालयानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रही लिहिलंय. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी राष्ट्रवादीतून भाजपत उडी घेतली होती. या मार्गासाठी जवळपास 1250 कोटी रुपयाचा निधीची आवश्यकता आहे. 50% निधी केंद्र सरकार देणार आहे अशा पद्धतीचं एक पत्र आदरणीय रेल्वे मंत्री महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री यांना लिहिलेलं आहे आणि मला अपेक्षा आहे की पंढरपूरच्या या लाखो भाविकांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धवजी नाराज करणार नाहीत आणि निश्चितपणे याला लागणारी जी काही 550 कोटी रुपयाची तरतूद आहे ते महाराष्ट्र सरकार बारामतीचा कुठलाही दबाव न बाळगता निश्चितपणे करेल अशी मला खात्री आहे. तर मुंबई अहमदाबाद महामार्गावर महिला पोलीस निरीक्षकावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धावा जायभाईंवर हा गोळीबार करण्यात आलाय. या गोळीबारात सुदैवानं एक महिला पोलीस अधिकारी बचावल्यात. एका मास्क लावलेल्या अज्ञात इसमाकडून हा गोळीबार करण्यात आला. एका काळ्या रंगाच्या पल्सरवरून येऊन जायभाई यांच्यावर 1 राऊंड फायर करण्यात आलं. दुसरा राऊंड फायर करणार इतक्यातच त्यांच्या सोबत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्यावर दगड फेकून मारला आणि मग तो पळून गेला. याबद्दल आणखी तपास आता सुरू आहे. काल जी घटना झाली विरार परिसरामध्ये महिला APINवर हल्ला झाला, मुळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न या भागामध्ये खूप चर्चेचा विषय आहे का आणि अशा स्वरूपाच्या कृत्याला तुम्ही एक महिला म्हणून कसं पाहता? खरं तर आज महिला दिवस आहे आणि काल महिला दिवसाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडलेली आहे आणि या घटनेने वसई विरार असेल पालघर असेल ह्या पूर्ण महिला थोड्या थरारून गेल्या आहेत. कळत नाहीये की आज महिला दिनानिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा द्यायच्या आहेत की हा निषेध करायचा आहे. खरं तर महिला पोलीस म्हटलं तर त्या महिलांचं आणि सर्वच प्रकारे संरक्षण करण्यासाठी सक्षम असतात आणि प्रामाणिकपणे काम करत असणाऱ्या अशा महिला अधिकाऱ्यांवर जर असे हल्ले होत असतील तर मग आमच्यासारख्या सर्वसामान्य महिला यांची काय परिस्थिती आहे. खरं तर कायदा आणि सुव्यवस्था बघितलं तर पूर्ण महाराष्ट्रातच ढिम्म कारभार चाललेला आहे
आणि हा कुठेतरी बंद व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि महिला पोलीस अधिकाऱ्यांवर ज्यावेळेस फायरिंग होतं तर मग सर्वसामान्यांवरचं एक मनातलं धास्ती भीती जास्त वाटते. साहजिकच प्रत्येक महिलेला इथे भीती वाटण्यासारखंच हा घटना घडलेली आहे की ज्यांच्याकडनं आपल्याला अपेक्षा असते की ज्यांच्याकडनं आपलं संरक्षण व्हावं, पण त्याच महिला सुरक्षित नाही आहेत, त्याच सुरक्षित महिला नाही आहेत, तर मग आपल्याला सुरक्षा कुठून मिळणार? हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये उद्भवतो. आणि मी आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करू इच्छिते की मागील सर्व सामाजिक जेव्हा इलेक्शन लागतात किंवा आपल्या निवडणुका लागतात तेव्हा साहेबांनी त्याचं नोंद घेतली पाहिजे की प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला पण हाच प्रकार घडतो. महिलांवर हल्ले होतात, पुरुषांवर हल्ले होतात. सर्वसाधारण व्यक्ती जी आपल्या इकडे राहत आहे ती कुठलीही सुरक्षित नाही आहे. कुठेतरी प्रत्येक महिलेला फक्त महिलाविषयीच न बोलता प्रत्येक नागरिकाला इथे आता म्हणजे असुरक्षितता जाणवते आहे. सबसे पहले तो जो घटना रात को हुई है इसकी मैं घोर निंदा करना चाहूंगी. ऑन ड्यूटी अगर एक ऑफिसर के ऊपर हम फायरिंग होते हुए देख सकते हैं तो हम तो एक आम जनता है, आम लेडीज है, कॉलेज की बच्चियां रात को देर रात आते हैं, हम घर रात को देर रात आते हैं, तो सोचिए हमारा क्या होगा. मैं उद्धव जी की सरकार को ये कहना चाहती हूँ कि इसके ऊपर आपको विचार करना चाहिए, ना कि 4 कैंडल जलाने की नौबत आए. और मैं आज ये बोलना चाहूंगी कि जब तक उद्धव सरकार इसके ऊपर गहन चिंतन नहीं करती है तब तक हम महिला दिवस नहीं मनाएंगे. असे गंभीर स्वरूपात काही विधानं इथं महिला करतात, पण एक प्रश्न फार मोठा आहे की महिला फक्त नाही तर पोलीस व्यवस्थेवर ज्यावेळेस फायरिंग होतं त्यावेळेस मग कायदा व सुव्यवस्थेचे किती धिंडोडा उडाले आहेत अशा भागांमध्ये हे दिसून येतंय. यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर बघणार आहोत महिला दिनविषयक घडामोडी. आज सगळीकडेच महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा हा महिला दिन उत्साहात साजरा करण्यात येतोय. DY पाटील ग्रुपमार्फत आज महिला दिनाच्या निमित्तानं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापूर शहरातल्या गांधी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला सिने अभिनेत्री रवीना टंडन आणि महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील तसंच प्रतिमा पाटील या देखील उपस्थित होत्या. वॉक फॉर प्रोग्रेस अशा आशयाचे फुगे यावेळेला आकाशात सोडण्यात आले आणि केक सुद्धा कापण्यात आला. तसंच प्रतिमा सन्मान पुरस्कारांचं वितरणही करण्यात आलं. पुण्यातल्या वाडेश्वर कट्ट्यावर सुद्धा महिला दिनाचं खास सेलिब्रेशन करण्यात आलंय आणि अशाच कर्तृत्ववान महिलांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहतांनी. आज 8 मार्च महिला दिन आणि नेहमीप्रमाणे पुण्यामधल्या वाडेश्वर कट्ट्यावरती हा महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे या महिला दिनाचे आयोजक सगळे पुरुष आहेत. सतीश देसाई असतील किंवा अंकुश काकडे असतील, हे सगळेजण आणि वेगळ्या क्षेत्रामधल्या कर्तृत्ववान महिला आलेल्या आहेत. ईच फॉर इक्वल अशी थीम आहे यावेळच्या महिला दिनाची. आपण मुक्ता मनोर यांच्यापासून सुरुवात करूयात. ईच फॉर इक्वल अशी थीम आहे यावेळच्या महिला दिनाची. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता म्हणजे ज्या सगळ्या कष्टकरी महिला आहेत महापालिका झोपडपट्टी त्यांच्यापर्यंत पोहोचलंय का हो खऱ्या अर्थाने? हो, म्हणजे मी महापालिकेच्या संदर्भात म्हटलं तर आम्ही दरवर्षी म्हणजे अगदी 76-77 सालापासून महिला दिन करतो आणि त्याच्यासाठी अर्धा दिवस सुट्टी घेतो. पण मला मुद्दा एवढाच सांगायचा आहे की सर्व भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात श्रमिक स्त्रिया आहेत ज्या असंघटित आहेत आणि त्यांचे बरेच अधिकार हे आज अंमलबजावणी नाही आहे अनेक. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. इन्सिक्युअर आहेत ग्रामीण भागामधल्या बायका आणि जोपर्यंत त्या प्रश्नांना आपण हात घालत नाही तोवर महिला दिन हा करिअर ओरिएंटेड असा राहतो आणि तो काही पुरेसा नाही. तुझ्या क्षेत्रामध्ये काम करतेस, हिंदी फिल्ममध्ये आम्ही बघतो की स्त्रीप्रधान सिनेमे खूप निघतात किंवा दीपिका असेल, कंगना असेल त्यांच्या नावावरती चालतात. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असं आलंय का? तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाला पुरेसा सन्मान मिळतो का? खूप स्पष्टपणे सांगायचं झालं तर तो कुठेतरी कमी पडतो. पण मला असं वाटतं की बऱ्याच अगदीच असं नाही आहे. कारण बऱ्याचशा माझ्या काही को ॲक्ट्रेसेस आहेत मला ज्या सिनियर आहेत प्रचंड, सई ताम्हणकर म्हणा, सोनाली कुलकर्णी म्हणा, छाया कदमसारख्या अभिनेत्री आहेत. वुमन ओरिएंटेडच्या जे चित्रपट असतात तो आणण्याचा प्रयत्न तरी केला आहे, सुरू झाला आहे. त्यामुळे कुठेही आता एखाद्या स्त्रीला नाही असं नाही आहे पुन्हा एकदा, पण एखाद्या स्त्रीला फक्त एक डॉल म्हणून किंवा एक नुसती एक शोभेची भावली म्हणून बघण्याचा आता जरा दृष्टिकोन कमी होत चाललाय. नेहमी अशी खंत व्यक्त केली जाते की सगळे संपादक पुरुष आहेत.
महिला संपादक पदापर्यंत पोहोचत नाही. तू काय म्हणशील, तुलाही असं वाटतं का? अद्वैत, तसं खरं म्हटलं तर बरोबर आहे, कारण आपण सगळ्यांनी बरोबर करिअर सुरू केलं तेव्हा इथे सुद्धा मी एकटीच महिला होते. आता बऱ्याच वाढल्या आहेत, पण डिसिजन मेकिंग लेवलला जेव्हा एखादी स्त्री असेल आणि प्रामुख्याने खूप मोठ्या संख्येने असेल तेव्हा एक संवेदनशीलता जी जास्त अधिक संवेदनशीलता आपण असं म्हणू, पुरुष संवेदनशील असतात असं मला म्हणायचं नाहीये, ती जास्त वाढेल. आणि मग ज्याचा डंका आपण पिटतो की सगळे समानता वगैरे वगैरे ती त्या अर्थाने असायला हवी. म्हणजे तुम्ही अँकर म्हणून स्त्री किंवा रिपोर्टिंगमध्ये आता खूप आहेत, चांगलं उत्तम काम करतायत, परंतु डिसिजन मेकिंगला असणं, आणि ते माझ्या नवऱ्याची फर्म आहे म्हणून मी डिसिजन मेकिंगला असं नव्हे, ऑन मेरिट विदाऊट एनी रिलेशनशिप की रिलेशनशिपचे जे डायनामिक आहे ते नसताना डिसिजन मेकिंगला असणं हे होणं गरजेचं आहे आपलं. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता अत्यंत आव्हानात्मक आहे. वेश्यांचं पुनर्वसन असेल, त्यांच्या मुलांसाठी पाळणाघर, तिथं खऱ्या अर्थाने शोषण होतं. म्हणजे जर बघितलं बाकीच्या क्षेत्राच्या ह्याच्यामध्ये, तर तुमच्या क्षेत्रामध्ये या महिला दिनाचा काय अर्थ आहे, काय चॅलेंजेस आहेत तुमच्या क्षेत्रामध्ये? सामाजिक क्षेत्रामध्येच खूप चॅलेंजेस आहेत. महिलांचे प्रश्न गुंतागुंतीचे व्हायला लागलेले आहेत, काही कमी होत आहेत पण गुंतागुंत वाढत चाललेली आहे. वेश्यावस्तीमध्ये काम करताना प्रामुख्याने लक्षात येणारी गोष्ट की याला पूर्णपणे शोषण म्हणून बघितलं जातं, पण ते तसंच ठेवायची पण इच्छा दिसते. सर्व्हायव्हर समजून त्या पण भारताच्या नागरिक आहेत ज्या महिला, त्यांनी त्यांच्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे. तिथे कुठल्याही प्रकारचं शोषण होत असेल, कुठल्याही प्रकारचे हॅरॅसमेंट होत असेल तर कायदा जसं सगळ्यांना लागू आहे तसं तिथेही लागू व्हायलाच हवा. या महिलांना कदाचित आता स्थूलपणा नको किंवा झिरो फिगर, आणि दुसरीकडे आपण ग्रामीण भागामध्ये बघतो की तिथं पुरेसं अन्न पण मिळत नाही, कुपोषण. हा जो फरक आहे, हे तुम्हाला आव्हान वाटतं का तुमच्या क्षेत्रामध्ये, किंवा अजून काय आव्हान वाटतं? स्थूलपणा असो किंवा अशक्तपणा असो, दोन्ही ठिकाणी महिला या जास्त बळी ठरलेल्या आहेत कायमच. कारण न्यूट्रिशनच्या बाबतीमध्ये किंवा कुठल्याही हेल्थ रिलेटेड गोष्टींमध्ये त्या जेवढी कुटुंबाची काळजी करतात तेवढी स्वतःची काळजी ते करत नाही. हा त्यांचा एक मोठा प्रॉब्लेम आहे. मला असं वाटतं की प्रत्येक आईला हेल्थ लिटरसी देणं आवश्यक आहे, कारण ती तुमच्या कुटुंबाचं सगळं भवितव्य बदलू शकते. आणि विशेष करून भारतामध्ये हे फार महत्त्वाचं आहे, कारण आपण डायबिटिक कॅपिटल ऑफ द ग्लोब आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा महिलांना बरोबरीचं स्थान मिळतंय का? म्हणजे असं दिसतंय का भारताची जर पुरुषांची टीम असती तर काय माहोल असला असता? आज महिलांची टीम गेलेली आहे फायनलला, त्यामुळं महिलांना खरोखर तो सन्मान मानधन हे क्रीडा क्षेत्रामध्ये मिळतंय का? आता हळूहळू बदल हा येत चाललेला आहे. मी कम्प्लिटली नाही मिळत असं म्हणणार नाही, पण महिलांना अजूनपर्यंत त्या लेवलला पोचायला त्यांना जास्तीत जास्त प्रूव्ह करायला लागणार आहे स्वतःला. आणि ते डबल ट्रिपल मी मगाशी आम्ही बोलताना म्हटलं की महिलांना हे कायम 2-3दा ओव्हर अँड ओव्हर अगेन प्रूव्ह करावं लागतं स्वतःला, आणि तेव्हा ते त्यांना स्थान मिळतं. ज्या दिवशी आम्ही एखादी गोष्ट केली आणि ती लगेच अक्नॉलेज झाली असं ज्या वेळेला होईल त्यावेळेला मला असं वाटतं की महिलांना खरंच स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये तो मान मिळेल जो पुरुष क्षेत्रात येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, वाडेश्वर कट्टा, पुणे. भंडाऱ्यातल्या एका महिलेची बातमी बघणार आहोत, कारण फॅब्रिकेशन व्यवसायामध्ये भंडाऱ्यातल्या कोमल अरोरा या महिलेनं गगनभरारी घेतली आहे. कोणतंही कौशल्य नसताना त्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर शून्यातून सुरू केलेला व्यवसाय आज कोट्यवधींचा झालाय. फॅब्रिकेशन व्यवसायातली त्यांची ही उलाढाल 1 कोटींची झाली आहे. घरची परिस्थिती चांगली नसल्यानं त्यांनी हा व्यवसाय सुरू केला होता आणि त्यात आता त्यांनी यशही मिळवलंय. आजकाल आपण म्हणतो की स्त्री पुरुष सगळं समान आहेत. हे समान आहे म्हणून नाही चालत, म्हणून सगळ्यांनी करायचं. एकदा तरी त्यांच्या मनात इच्छा आहे की कोणतं काम करायची आणि त्यांच्यावर पुरुषांची मक्तेदारी आहे, तर त्यांनी ते काम करून पाहावं. वाटल्यास त्यांना अपयश येईल तरी चालेल, पण त्यांनी माझ्या मते ते काम सुरू करून पाहावं की कसं होतं, त्याचा कसा एक्सपिरियन्स होतो, काय येतो म्हणून. होळीचा उत्सव अगदी उद्यावर येऊन ठेपलाय आणि हिंगोली जिल्ह्यातल्या रानावनात सगळीकडे पळस फुलल्याचं दिसतंय. पळसाचे हे लाल पिवळे केशरी रंग सगळ्यांनाच मोहिनी घालतायत. पळसाची फुलं पाहून हा निसर्गच रंगोत्सवात सहभागी झाल्याचा भास होतोय. होळी आणि या पळसाचं अगदी अतूट असं नातं आहे. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.